गटनेता बैठकीला सुनेत्रा पवार पोहोचणार आहेत। काही वेळातच सुनेत्रा पवार आता विधान भवन मध्ये दाखल होणार आहेत आणि गटनेता म्हणून त्यांची नियुक्ती केली जाईल आणि आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। थोड्याच वेळामध्ये राष्ट्रवादीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि त्याच्या आधीच सध्या विधान भवनामध्ये राष्ट्रवादीचे हे सगळे नेते जमलेले आहेत। काही वेळापूर्वी या सगळ्या नेत्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि सध्या ते पायऱ्यांवर पाहायला मिळतात आणि या गाड्यांचा ताफा सुद्धा आपण पाहतोय। काही वेळातच सुनेत्रा पवार सुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्यानंतर ज्यावेळी सुनेत्रा पवार दाखल होतील त्यानंतर विधान भवनामध्ये गटनेत्या पदासाठी बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये गटनेता म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड केली जाईल आणि या निवडीनंतर आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। ही सगळी आपण दृश्य पाहतोय। सकाळपासूनच राजकीय घडामोडींना एक वेग आल्याचं आपण पाहतोय। देवगिरी बंगल्यावर प्रफुल्ल पटेल होते, तटकरे होते, ज्यांच्यासोबत सुनेत्रा पवार यांची बैठक झाली। बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर खलबतं झाली आणि त्यानंतर आता विधान भवनामध्ये ही बैठक पार पडणार आहे। राष्ट्रवादीचे सगळे आमदार या ठिकाणी दाखल झाले। अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, सुनेत्रा पवार विधान भवनात किती वेळात दाखल होतील? विधान भवनामध्ये सध्या नेमकी काय परिस्थिती पाहायला मिळते? कल्याणी, खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षांपासून वेगवान घडामोडी करताना दिसून येत आहेत। सरकार बदलणे असो किंवा मग त्यावरचे मंत्रीपद जाणे असो किंवा नवीन मंत्री येणे असो, आणि याच्यामध्येच आज एक नवीन पडाव हा महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर जाताना दिसून येत आहे की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ घेणार आहेत आणि त्यापूर्वी आज विधान भवन या ठिकाणी त्यांच्या पक्षाची एक महत्वपूर्ण बैठक ही बोलवण्यात आलेली आहे। सध्या सगळे राष्ट्रवादीचे आमदार हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। गटनेता निवडला जाणार आहे, राष्ट्रवादीचा नवा गटनेता। खरं तर अजित पवार दुर्दैवी मृत्यू झाला होता, त्यानंतर 3 दिवसातच त्या सगळ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत। सध्या मी विधान भवन या ठिकाणी आहे। विधान भवन मध्ये राष्ट्रवादी पक्षाचे सर्व आमदार हे पोहोचलेले आहेत, सर्व मंत्री हे सध्या पोहोचलेले आहेत आणि अवघ्या काही वेळातच सुनेत्रा पवार यांचा देखील ताफा या ठिकाणी येताना दिसून येणार आहे। अर्थातच विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर सध्या मी आहे आणि अशामध्येच सुनेत्रा पवार या ठिकाणी येतील। त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे देखील असणार आहेत। सोबतच सल्लागार नरेश अरोरा जे मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत ते देखील या ठिकाणी येऊ शकतात असं देखील बोलण्यात येत आहे। खरं पाहायला गेलं तर सर्व आमदार आणि मंत्री हे विधान भवनात आले आणि विधान भवनात उपमुख्यमंत्री स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर बैठक जी आहे ती त्याच्यासाठी ते आता सगळे तिथे जमलेले आहेत। काही वेळातच सुनेत्रा पवार या ठिकाणी पोहोचताना दिसून येतील। खरं तर कल्याणी, महाराष्ट्रातील राजकारण हे वेळोवेळी बदलताना दिसून येत आहे, पण अशामध्येच महायुती सरकार हे स्तब्ध आहे। अनेक वेळापासून हे देखील चित्र दिसून येत आहे। अशामध्येच महायुतीमधील घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचे मुख्य नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे अजित पवार होते त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर आता सर्व या जबाबदाऱ्या सुनेत्रा पवार यांच्याकडे येताना दिसून येणार आहेत आणि त्यासाठी सुनेत्रा पवार यांची आज गटनेतेपदी निवड करण्याची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। सर्वांचं एकमत घेऊन सगळ्यांच्या सहमतीने ह्या सगळ्या प्रक्रिया पार होणार आहेत। कारण की ज्या पद्धतीने पक्षाचे राजकारण आपल्याला बदलताना दिसून आले होते त्याच्यामध्येच कुठेतरी सुनेत्रा पवार यांची सर्व एकत्रित येऊन समजा आमदारांचा व्हीप हा काल पक्षाने बोलवला होता आणि पक्षाने व्हीप बजावल्यानंतर जे आहेत सगळे आमदार मंत्री या ठिकाणी झालेले आहेत। त्याच्यामध्ये राजकीय बदल हे देखील आपल्याला सकाळपासून होताना दिसून आले। राजकीय बदल म्हणजे असे की शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी देखील सांगितलं की सुनेत्रा पवार ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे, याबद्दल कोणतीही कल्पना ही मला नव्हती अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर अनेक वारे जे आहेत राजकारणातले ते फिरून आले होते। तरी देखील काही गोष्टी ज्या काल रात्री उशिरा ठरल्या होत्या त्या अजूनही आहेत की आज दुपारी 2 वाजताचा व्हीप बजावण्यात आला होता। त्या व्हीपसाठी सर्व या ठिकाणी पोहोचत आहेत। इतकंच नव्हे तर मग 5 वाजता किंवा 5:30 वाजता राजभवन, ज्याला लोकभवन म्हणून आता नव्याने नाव देण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या ज्या पहिला उपमुख्यमंत्री आहेत अशा पद्धतीने एक नवा इतिहास देखील रचला जाणार आहे। आणि खरं तर सुनेत्रा पवार यांचे पती होते अजित पवार यांचं 2 दिवस आधीच निधन झालेलं आहे आणि याच्यामध्ये समजा पाहायला गेलं तर मग सुनेत्रा पवार यांच्यावर ही मोठी जबाबदारी येताना दिसून येत आहे। कल्याणी, चित्र आपण बघू शकतो या ठिकाणी सुनेत्रा पवार या पोहोचलेल्या आहेत, त्यांचा ताफा या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतोय। अर्थातच सुनेत्रा पवार कधी पोहोचणार अशा पद्धतीच्या चर्चा होत्या आणि अशामध्येच आता सुनेत्रा पवार दाखल झालेले आहेत विधान भवनामध्ये। सुप्रिया पवार यांचा सुनेत्रा पवार यांचा ताफा सध्या पोहोचलेला दिसून येत आहे। त्यांच्यासोबत अनेक राजकीय मंडळी ही देखील या ठिकाणी दिसून येत आहेत। कल्याणी, खरं तर एक महत्वाचा दिवस हा मानला जातोय। गटनेता निवडीसाठी या ठिकाणी
सुनेत्रा पवार या सध्या पोहोचलेल्या आहेत. त्यांची गाडी या ठिकाणी पोहोचलेली आहे. त्यांच्या गाडीमध्ये त्यांच्यासोबत कोण कोण उपस्थित आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेलच. पण सध्या ताफा या ठिकाणी पोहोचलेला आहे. कल्याणी नक्की शुभम, ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूया. तर विधान भवनामध्ये आता सुनेत्रा पवार दाखल झाल्याचं पाहायला मिळते. सुनेत्रा पवार यांचा ताफा विधान भवनात दाखल झालेला आहे. राष्ट्रवादीचे नेते आधीपासूनच विधान भवनाच्या पायऱ्यांवर त्यांची वाट पाहत थांबले होते. काही वेळातच गटनेता पदाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी नियुक्ती केली जाणार आहे आणि त्यानंतर आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ही सध्याची आपण विधान भवनातली दृश्य पाहतो. विधान भवनामध्ये सुनेत्रा पवार या दाखल झालेल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते सध्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उभे आहेत. सुनेत्रा पवार यांची ते वाट पाहत होते आणि आता सुनेत्रा पवार या विधान भवनात दाखल झालेल्या आहेत. सुनेत्रा पवार यांच्यासोबत आणखी कोण कोण नेते आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. ही दृश्य आपण विधान भवनातली पाहतो. सुनेत्रा पवार या विधान भवनात दाखल झालेले आहेत. राष्ट्रवादीचे सगळे नेते सध्या विधान भवनात आहेत, कारण थोड्याच वेळामध्ये आता गटनेते पदाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. ही दृश्य आपण एक्सक्लुझिव्ह जय महाराष्ट्रवर पाहतो. सुनेत्रा पवार विधान भवनात दाखल झालेले आहेत. राष्ट्रवादीचे सगळे नेते पदाधिकारी सध्या विधान भवनात आहेत आणि काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीमध्ये गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड केली जाईल अशी माहिती आहे आणि या निवडीनंतरच संध्याकाळी 5 वाजता लोकभवनमध्ये सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. सुनेत्रा पवार विधान भवनात दाखल झालेले आहेत. सकाळपासून आपण अनेक राजकीय घडामोडी पाहतोय आणि याच सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये आता सुनेत्रा पवार विधान भवनात दाखल झाल्यात आणि थोड्याच वेळात त्यांच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडे. शुभम, खरं तर सकाळपासून चर्चा आहे की दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होईल अशा चर्चा सकाळपासून आपण ऐकतोय. त्यामुळे काहींचा याला पाठिंबा होता तर काहींनी विरोध केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. त्यामुळे सगळे राष्ट्रवादीचे आमदार या ठिकाणी आता उपस्थित आहेत का? कल्याणी, खरं तर सगळे राष्ट्रवादीचे आमदार सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि स्वतः सुनेत्रा पवार या देखील आलेल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे काही आमदार हे देखील उपस्थित होते आणि याच्यामध्ये आता काही वेळातच या ठिकाणी बैठकीला त्यांच्या सुरुवात देखील होणार आहे आणि कुठेतरी सुनेत्रा पवार यांचं नाव जे आहे ते चर्चित आहे की त्यांनाच गटनेते पद हे मिळेल आणि अशामध्येच गटनेता निवड ही या ठिकाणी विधान भवन मध्ये होणार आहे आणि याच प्रक्रियेसाठी ही महत्वाचा व्हीप जो आहे तो बजावण्यात आला होता आणि त्यासाठी सर्व आमदार राष्ट्रवादीचे हे सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अवघ्या महिना देखील राहिलेला नाही आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतानाचा आणि अशामध्येच ज्या प्रकारे राजकारणातील एक वळण आलं अजित पवार यांच्या मृत्यूनंतर त्याच्यानंतर हा एक प्रमुख आणि महत्वाचा भाग मानला जात आहे की या ठिकाणी सुनेत्रा पवार पोहोचले आहेत. गटनेतेपदी त्यांची निवड होणार आहे. इतकंच नव्हे तर मग आज संध्याकाळी त्यांचा शपथविधी सोहळा हा देखील होईल. खरं तर महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर दौऱ्यावर गेलेले आहेत पण ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पुन्हा महाराष्ट्रात परत येतील, मुंबईमध्ये परत येतील असं देखील सांगितलं जात आहे. नेमकं याच्याबद्दलचं नोटिफिकेशन हे राज्यपाल कार्यालयाकडनं राजभवनाकडनं अजून काढण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे अजूनही प्रश्न आहे की नेमकं होईल की नाही होईल. नक्की मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री हे देखील मुंबईमध्ये आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांचा कराडचा दौरा रद्द केलेला आहे. त्यामुळे सगळ्या हालचाली ज्या आहेत त्या अशाच पद्धतीत सुरू आहेत आणि इतकंच नव्हे तर मग तयारी ही देखील राजभवन या ठिकाणी सुरू आहे. लवकर आणि वेगवान प्रक्रिया ज्या होताना दिसून येत आहेत याबद्दल अनेक प्रश्न ही देखील उपस्थित होत आहेत पण याच्यासाठी एक प्रमुख कारण आहे की कुठेतरी वेळ जायला नको. अधिवेशन देखील तोंडावर आहे आणि ज्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शेवटच्या टप्प्याच्या निवडणुका सुरू आहेत अशामध्ये गटनेता निवडणं आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांच्याच घरातील सदस्य असणं म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेलं जात आहे. कारण की त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांचा चेहरा पाहून कुठेतरी समोरच्या निवडणुका ज्या आहेत त्या संपन्न होताना दिसून येतील. गटनेता निवडणं म्हणजे पक्षाचा एक प्रमुख आणि इतकंच नव्हे तर मग संसदीय एक प्रक्रिया जी आहे ती देखील मानली जाते आणि त्याचसाठी आज सगळे आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काही वेळ आधी त्या देखील पोहोचलेले आहेत. गाडीला जे आहे ते त्यांनी पूर्ण गाडी त्यांची जी आहे आतून कव्हर करण्यात आली होती. विंडशील्ड जे आहेत ते देखील लावण्यात आलेले होते. त्यामुळे कुठेतरी माध्यमांसमोर येण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी अशा पद्धतीने केलेलं असावं किंवा मग त्यांना कोणीतरी तसं सांगितलं असावं हे देखील तितकंच खरं. पण सध्या त्या पोहोचलेल्या आहेत. सगळ्या आमदारांसोबत आहेत त्या आणि बैठक जी आहे ती अवघ्या काही वेळातच या ठिकाणी सुरू होणार आहे. कल्याणी, शुभम, खरं तर ज्या पद्धतीनं या वेगवान घडामोडी आपण पाहतोय त्यामुळे आता उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवारच विराजमान होतील असं चित्र पाहायला मिळते. मात्र सकाळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत सुनेत्रा पवार यांची एक बैठक झाली होती. या बैठकीमध्ये आणखी कोणती खाती राष्ट्रवादीकडे घ्यायची या संदर्भात काही चर्चा झाली आहे का?
अर्थातच जी सर्व खाती स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होती ती सर्व खाती राष्ट्रवादी पक्षाकडे देण्यात आलेली होती। ज्यावेळेस महायुतीची सत्ता जी आहे ती महाराष्ट्रावर आली होती त्यावेळेसच्या चर्चेमध्ये महायुतीच्या चर्चेमध्ये हे निर्णय घेण्यात आले होते। यामध्ये फक्त अर्थखातं हे कोणाला जाणार याबद्दल जरी संभ्रम असला किंवा मग स्पष्टता जरी नसली तरी बाकी जे 3 खाते अजितदादांकडे होते ते राष्ट्रवादी पक्षाकडेच राहतील आणि अर्थातच सुनेत्रा पवार यांच्याचकडे ते राहण्याची शक्यता आहे। इतकंच नव्हे तर सुनेत्रा पवार या सध्या खासदार आहेत आणि त्या खासदारकीचा राजीनामा हा देखील देणार आहेत आणि खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतरच त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ या संध्याकाळी आज घेताना आपल्याला दिसून येतील। खरं तर एक वेगळं वळण किंवा एक वेगळी दिशा जी आहे ती महाराष्ट्रातील महायुती सरकारला दिसून येत आहे। पण अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये समजा पाहायला गेलं तर अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांनी राजकारणात यावं आणि सोबतच त्यांना खासदारकीला देखील त्यांनी उभं केलं होतं। इतकंच नव्हे तर आपल्यासोबत जय महाराष्ट्र सोबत बोलताना त्यांनी एक प्रमुख वक्तव्य देखील केलं होतं स्वतः अजित पवार यांनी की मी माझ्या बायकोला जी आहे माझ्या बहिणीविरोधात उभं केलं ही माझी चूक होती, पण तरी देखील कुठेतरी बॅकडोअरनी सुनेत्रा पवार यांची एंट्री दिल्लीमध्ये खासदारकीसाठी झाली होती आणि अशामध्येच पुन्हा एकदा सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत असं काहीचं चित्र हे स्पष्ट होताना दिसून येत आहे। कारण की पक्षाची सर्व भूमिका आहे ती आता काही वेळात स्पष्ट होईल। सर्व नेते असतील किंवा जे प्रमुख जबाबदार व्यक्ती असतील त्यांची माध्यमांसमोर काय प्रतिक्रिया आहे ते हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल। पण महायुतीने ज्या पद्धतीने कल दिलेला आहे आणि ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे तर सुनेत्रा पवार यांच्या नावाची निश्चिती ही 100% मानली हवी आणि सुनेत्रा पवार यांच्यावर पक्ष देखील विश्वास ठेवेल आणि इतकंच नव्हे तर जे सर्व मंत्री आहेत आमदार आहेत ते देखील विश्वास ठेवतील याची ठोस हमी असल्यामुळे आणि कुठेतरी महायुती सरकारमध्ये एक सुसंवाद हा देखील असेल। इतकंच नव्हे तर महाराष्ट्राच्या राज्यामध्ये त्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून देखील विराजमान होणार आहेत। पहिलं उपमुख्यमंत्री पद म्हणून उपमुख्यमंत्री महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव हे इतिहासात देखील नोंदवलं आज जाणार आहे। कल्याणी शुभम, खरं तर आता फडणवीस त्यांना अर्थ खातं देतील का राष्ट्रवादीकडे हा एक वेगळा मुद्दा आहे। मात्र सध्या पार्थ पवार बारामतीमध्ये असल्याचं कळतंय, त्यामुळे बारामतीमध्ये सध्या नेमकं काय घडतंय? कल्याणी खरं तर सध्या आपण विधानभवन मुंबईमध्ये आहोत, पण मिळालेल्या माहितीनुसार पार्थ पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत बारामतीत असं देखील समजून येत आहे। नेमका आता त्यांच्या बैठकीमध्ये किंवा मग त्यांच्यामध्ये काय चर्चा होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। पण सध्या मिळालेल्या माहितीनुसार जी देवगिरीवर बैठक झाली होती त्या देवगिरीच्या बैठकीवर विलिनीकरणासाठीचे सर्व ज्या चर्चा होत्या त्या कुठेतरी स्थगित करण्यात यावा किंवा मग त्याला सध्या स्वल्प विराम देण्यात यावा अशा पद्धतीचा निर्णय झाल्याचा आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून समजून येत आहे। तर इतकंच नव्हे तर याच्या पुढच्या बद्दल जे निर्णय असतील त्यावर देखील आज चर्चा होऊ शकते। खरंच शरद पवार एनडीए मध्ये जातील का किंवा मग शरद पवार राज्यापुरतं महायुती सरकारमध्ये समाविष्ट होतील का, त्यांचा पक्ष समाविष्ट होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपण बघितलं असेल राष्ट्रवादीचे 2 मंत्री यांना कुठेतरी अजित पवार हे हयात असताना देखील त्यांना त्यांचं मंत्रिपद जे आहे ते सोडावं लागलं होतं। एक स्वतः धनंजय मुंडे तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांना त्यांचं मंत्रिपदाचा राजीनामा त्यांचं मंत्रिपद जे आहे त्याचं खातापलटी जे आहे ते करण्यात आलं होतं। अशामध्येच राष्ट्रवादी पक्षाच्या अडचणी ज्या आहेत त्या नेहमी आपल्याला कुठेतरी दिसून आल्या होत्या, स्पष्टपणे दिसून आल्या होत्या आणि त्याच्याबद्दल महायुती सरकार असेल किंवा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी ठोस निर्णय घेऊन त्यांना एक समज देण्यासाठी शिकवून येण्यासाठी देखील अशा पद्धतीचे निर्णय त्यावेळेस घेतले असावे असं राजकीय विश्लेषक हे देखील सांगतात। अशामध्ये सुनेत्रा पवार या सर्व गोष्टी कशा हाताळतात आणि त्याच्यामध्ये समजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातील सर्व आमदार हे देखील एकत्रित येतात तर मग नेमकं समीकरण या पक्षाचं कसं असेल आणि महायुतीमध्ये कसे एकत्रित जाऊ शकतात याबद्दलची चर्चा सध्या बारामतीमध्ये होऊ शकते। कारण की पार्थ पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि इतके या दोघांमध्येच नव्हे तर पारिवारिक चर्चा ही देखील तेवढीच महत्त्वाची आहे। कारण की पवार घराणं आणि पवार घराण्यामधील होणारे अनेक बदल जे आहेत, ज्या पद्धतीने फूट झाली होती आणि त्याच्या आधी देखील अनेक निर्णय हे घेण्यासाठी सुप्रिया सुळे, अजित पवार आणि शरद पवार हे 3 प्रमुख चेहरे मानले जायचे। पण ज्या पद्धतीने पवार साहेबांनी राजकारण सोडण्याबद्दलचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा जे आपल्याला पाहायला मिळालं होतं यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये की अजित पवार यांची नेमकी भूमिका कशा पद्धतीची होती आणि सुप्रिया सुळे यांची भूमिका नेमकी कशी होती। शुभम, तुमच्याकडून आम्ही वेळोवेळी ही माहिती घेतच राहू। मात्र आपण पाहतोय सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव आता मांडण्यात आलेला आहे। गटनेते पदासाठी वळसे पाटलांनी हा प्रस्ताव मांडलेला आहे, त्यामुळे गटनेतेपदी आता सुनेत्रा पवार यांच्या